रुचिराच्या ह्या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। काय ना की जेव्हा आपल्याला एखाद्या प्रांतात जाता येत नाही आणि अचानक तिथली एखादी फेवरेट गोष्ट आपल्याला घर बसल्या मिळते तेव्हा मजा असते की नाही। आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला गोव्यात घेऊन जाणार आहोत आणि गोव्याच्या दोन पटकन आपली नोटबुक किंवा आपलं पेन जे आहे ते जवळ ठेवा। पुन्हा एकदा ह्या आठवड्यात आपल्या सोबत आहेत शेफ टेरेंस। सो टेरेंस, क्या सिखाने वाले हो, काय शिकवणार असतो आम्हाला? आज हमें चिकन विंडालू बनाना है। चिकन विंदालू, ओके। विंदालू हा शब्द जो आहे तो गोव्यामध्ये खूप आपल्याला ऐकू येतो। सो विंडालू म्हणजे विन म्हणजे विनेगर, वाईन। ओके, वाईन मध्ये पोर्तुगीज मध्ये वाईन आहे अँड डालू म्हणजे गार्लिक। ओ, डालू म्हणजे गार्लिक। मला डालू म्हणजे आलू वाटायचं फॉर सम रिझन। विंडालू इज वाईन दॅट इज पाम विनेगर आणि गार्लिक मध्ये विथ स्पाइसेस कुक केलेले चिकन। आणि आपलं चिकन पण छान धुवून तयार आहे, पण हे स्किन असलेलं चिकन आहे। विथ स्किन पाहिजे की याचे फॅट, चिकनच्या स्किनच्या फॅट जब मेल्ट होणार त्याचे फ्लेवर वेगळे येणार। ओके, साहित्य आहे पाम विनेगर, हल्दी आहे, पेपरकॉर्न आहे, अदरक लसूण पेस्ट आहे, लौंग आहे, जीरा आहे, मोहरी आहे, काश्मीरी चिली मिरच्या, कांदे आहे, गुड़ आहे, टमाटर आहे आणि मीठ आहे। ग्रेट। आता काय करायचं, हे सगळे इंग्रेडियंट्स आहे, गुड़ आणि होल स्पाइसेस आहे आणि पावडर स्पाइसेस, हे पाम विनेगर मध्ये मिक्स करायचं आहे आणि मिक्सी मध्ये मिक्स करायचं आहे। ओके, त्याची पेस्ट ऑलरेडी टेरेंसने करून ठेवलेली आहे आपल्यासाठी। आता काय करायचं, हे पेस्ट आहे आणि कसं मिक्स करायचं। हे रेडी आहे पेस्ट आणि हा चिकनला त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे। पण तसं बघायला गेलं तर हे जरा तिखट वाटतंय। नाही, तिखट नाही। हां, स्मेल तर छान आहे आणि ह्याला विनेगरचा एक स्मेल आहे त्या मसाल्याला। विनेगरचा स्मेल आहे। हां, त्याच्यामध्ये मीठ टाकणार मी। ओके। मॅरिनेशन हे किती वेळ ठेवायचं आपल्याला? हे ओव्हरनाईट ठेवायचे आहे। ओ, ओके। 4 घंटा भी ठेवल्यावर हां हां हां, बस। आणि ही डिश ब्रिटिशांच्या काळामध्ये खूप पॉप्युलर झाली होती असं मी वाचलंय कुठेतरी। हा डिश ऍक्च्युली पोर्तुगीजने आणलं होतं ते वाईन मध्ये, पाम वाईन मध्ये मॅरिनेट करून। हा डिश पोर्तुगीजचा आहे आणि इंडियन फ्लेवर टाकण्यासाठी मी स्पाइसेस टाकला, गोवन स्पाइसेस। त्यामध्ये छान रेड कलर आलेला आहे, आय थिंक त्या काश्मीरी मिरचीमुळे, पण ती तिखट नसते जास्त। तिखट नसते। झालं आहे मॅरिनेशन, झालं आहे। ओके, आणि आता तयार कसं करणार आहोत आपण? आता मी हे साइड मध्ये टाकणार। 4 तास झालेले आहेत आणि आपलं चिकन हे मॅरिनेट झालेलं आहे विंदालूच्या मसाल्यामध्ये, ज्यामध्ये पाम विनेगर वापरला गेलेला आहे। आता काय करणार आहोत आपण? आता मी हलकसं ऑइल घेणार पॅन मध्ये। ऑनियन्स आहे, क्यूब्स मध्ये काट चॉप केलं आहे। कांदे हलकसं तेल मध्ये, ओके। टमाटर झालं आहे, जास्ती फ्राय करायला नको आहे। ओके, झालं। यामध्ये आम्ही चिकन टाकलं, हा मसाल्याचा पाणी ह्याच्यात टाकू। हो, ही आता ग्रेव्ही थिक होणार आहे का? नाही, थिक होणार आहे, पातळ नाही, थिक ग्रेव्ही आहे। ओके, हा झालं। आणखी पाणी, विंदालू तसं बघायला गेलं तर पोर्कचं जास्त बनत असतं, पण अनेक ठिकाणी पोर्क खाल्लं जात नाही, त्यामुळे चिकन इज अ ग्रेट ऑप्शन। चिकन मटन हा झाला आहे। शिजून चिकन शिजल्यानंतर आम्ही काढून
प्लेटिंग मध्ये ठेवले. ओके. वाव, हे चिकन आता छान शिजत आलेलं आहे हो. है ना. पण आय थिंक दिस लुक्स मोर अपील. इंटरेस्टिंग अपीलिंग. हमें या प्लेट मध्ये काढून टाका. अच्छा, तयार आहे. रेडी आहे. ओ, क्या बात आहे. चिकन विंदालू हे तयार झालेलं आहे आणि त्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे की चिकनचे पीसेस जे आहेत ते मॅरिनेट ओव्हरनाईट करायचे होते, पण आपण 4 तास मॅरिनेट केले तरीही ते छान यमी दिसत आहेत. मला इंटरेस्टिंग गोष्ट ही वाटते की हे जे कांदे असतात ना, ते अख्खे कांदे खायला पण छान वाटतं. तुझ्या तोंडाला पण पाणी सुटलंय का. अँड दॅट्स रेडी, चिकन विंदालू. चिकन विंदालू तयार झालेला आहे, जे तुम्ही पोळी बरोबर आणि भाताबरोबर एन्जॉय करू शकता. आणि टेरेन्स, मला तुला मगापासून विचारायचं आहे की ही डिश तू लहानपणी पहिल्यांदा कोणाची टेस्ट केली होतीस आणि तुला ही अशी का आवडली एवढी. पहिला मी घरी टेस्ट केलेलं मम्मीच्या हाताला. मम्मी. वाव. नंतर मी जब केटरिंग कॉलेज मध्ये गेलो होतो तेव्हा माझ्या शेफने मला शिकवलं होतं की कसं बनवायचं आहे. ओके. ते तरीका वेगळा आहे, हॉटेलचे तरीका वेगळा आहे आणि घरचे तरीका वेगळा आहे. पण आपल्याला माहिती आहे की टेरेन्स नेहमी आपल्याला घरगुती पद्धतीमध्ये एखादी गोड डिश कशी तयार करायची ते शिकवतोय. आणि आजची दुसरी रेसिपी सुद्धा अशीच एक अमेझिंग रेसिपी आहे. इनफॅक्ट कधी कधी काय होतं ना की आपल्याला ग्रेव्हीज खाऊन खाऊन कंटाळा येतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, तर पटकन आपण काहीतरी रोस्ट वगैरे एखादं तयार करावं. तर आजची दुसरी रेसिपी ही अशीच काहीतरी आहे. हा रेसिपी चिकन रोस्ट आहे, गोवन स्टाईल. चिकन रोस्ट वेगळे वेगळे देशामध्ये तुम्हाला भेटणार, गोवन स्टाईल वेगळा आहे. करेक्ट. वेगळा आहे. याच्यामध्ये आम्ही चिकन ड्रमस्टिक्स, ओके, पाम विनेगर, पेपरकॉर्न, इलायची, लौंग, टिक्की आहे, हल्दी आहे, अदरक पेस्ट आहे, लसूण आहे, कांदा आहे, मिरची आणि मीठ आहे. आणि तुझी फेवरेट काश्मीरी मिरची. काश्मीरी मिरची हलकस आहे. अच्छा. कलर फक्त अर्धा काश्मीरी मिरची वापरणार. आणि पाम विनेगर हा बाकीच्या दुसऱ्या विनेगर पेक्षा जरा कमी पंजंट असतो, त्यामुळे त्याचा वास असा फार असा. पाम विनेगर काय आहे, ते कोकोनट विनेगर आहे. अच्छा. कोकोनट सिंथेटिक विनेगर नाही आहे. आणि नॅचरल विनेगर आहे. राईट. दुसरं चायनीज मध्ये वापरता ते सिंथेटिक विनेगर आहे. ते सिंथेटिक विनेगर बोन्ससाठी बी बोन्सला वीक करतो. ओके. पाम विनेगर पण वीक करतो, बट पाम विनेगर इज नॅचरल, सो इट इज लेस हार्मफुल देन द अदर विनेगर. मी असं कुठेतरी वाचलं होतं की पोर्चुगीज काळातले जे फादर्स होते ते स्वतः हे पाम विनेगर तयार करायचे. हो. सो वॉज इट लाईक दॅट. ते विनेगर तयार करायचं मतलब विनेगर वॉज ब्रॉट बाय द पोर्चुगीज. या. So they knew the art of preparing it. Right. Great. So how do we make it now? कसं बनवायचं? आता पहिला आम्हाला पेस्ट करायचं आहे. ओके. मॅरिनेशन साठी. तुला मी हे देऊ. याच्यामध्ये आम्ही पेपरकॉर्न टाकतो. काळी मिरी पहिले आपण टाकतोय. काळी मिरी जास्त क्वांटिटी मध्ये. ओके. त्यानंतर काळी मिरी टाकणार आणि जिरे 2 इलायची. ओके. फक्त 2-3 लौंग. लवंगा टाकल्या, दालचिनी टाकतो. दालचिनी पण हलकसं टाकायचं, अगदी थोडी. हा, छोटी वाली घे. हो. मी दालचिनी काय करत आहे, जास्त टाकणार तर अख्खा चिकन ब्लॅक कलर होणार. ओके. हो, दालचिनी. आणि हिरवी मिरची एकच हिरवी मिरची टाकायची. या छोट्या हिरव्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे त्या तिखट असतात. हिरवी मिरची. ओके. आणि गार्लिक आहे, लसणाच्या पाकळ्या. लसूण जरा जास्त आहे. आणि कांदा. रोस्ट चिकन आपण तयार करतोय गोवन स्टाईल मध्ये. आता हल्दी आहे, हलकासा हल्दी टाकायचं आहे. एक काश्मीरी मिरची. ओके. हा कलर साठी सुद्धा काश्मीरी मिरची. आणि हा पाम विनेगर मध्ये मी पिसवणार आहे. मी पिसवणार आहे.
बारीक करायचा आहे? नाही, हा हलकासा मोठा ठेवायचा. अच्छा. आता एवढं ठीक आहे. हो. चिकनचा मॅरिनेशनचा मसाला तयार झालेला आहे. ह्याला सुद्धा ओव्हरनाईट मॅरिनेशन असतं का? नाही नाही, ह्याला 2 तास 3 तास खूप इनफ आहे. तर मी ऐकलं तुम्ही रेडिओ जॉकी आहे. हो, करेक्ट. मी रेडिओ इंडस्ट्रीमध्ये गेली 14 वर्ष आहे. हो. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे शोज केलेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सेलिब्रिटीजना भेटली आहे 14 वर्षांमध्ये. आता मी प्रोड्युसर आहे आणि पुण्याच्या FM वरती मी बराच काळ होते. पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद या सगळ्या शहरांमध्ये माझा आत्ता एक वीकेंड शो माझा असतो. जुनी गाणी, जसं मी मगाशी म्हटले होते ना की मला गाणी, आणि आम्ही मगाशी ते गाणी वगैरे पण गात होतो सेटवरती. तर मराठी गाणी आणि जुनी गाणी त्यातल्या आवाज खूप चांगला आहे आवाज. थँक्यू. आता काय करायचं, याचा हलकासा स्लिट करायचा आहे. ओके. कशाला, तर मॅरिनेशन आतमध्ये जायचं. हो, आतमध्ये ते मुरायला पाहिजे. मी म्हटलं ना तुला, गाणं आणि खाणं मला आवडतं. आणि तसं बघायला गेलं तर आठवडाभर मला अजिबात वेळ मिळत नाही काहीच कुक करायला, कारण आमचं शेड्यूल इतकं बिझी असतं. पण वीकेंडला मात्र मी काय करते, यूट्यूबवरती जाऊन वेगवेगळ्या रेसिपीज बघते, रुचिरा बघत असते आणि मग अशा बघून बघून रेसिपीज मग फॅमिलीवरती ट्राय करणं, हे असं चाललेलं असतं माझं. तर हलकासा मीठ टाकणार. ओके. हलकासा मीठ टाकायचं आता. ओके. आणि हा मसाला आहे ते रबिन करायचा आहे. ओके. हॉटेलमध्ये आम्ही टेक्निक, ऑल्सो इट्स कॉल्ड रबिन. रबिन. आम्ही आपलं मॅरिनेशन रबिन करायचं आहे. वाव. मसाला मॅरिनेट करायचा आहे 3 तास. चिकन रोस्टचा कुठलाही प्रकार तुम्ही घ्या ते पटकनच होतो. हो, त्यामुळे त्याला वेळ नाही लागत. मसाला झाला, आतमध्ये गेलं. ओके. 3 तास ठेवायचं. ओके. तरी आज हा चिकन आहे, मटन आहे तर जास्त वेळ लागणार. चिकन आहे 1 तास पण पुरं. तू ओरिजिनली गोव्याचा आहेस ना? हो, पण बॉर्न अँड ब्रॉट मुंबईमध्ये. बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबईमध्ये आहे. गोवामध्ये आम्ही जातो, घर आहे गोवामध्ये. अच्छा, घर आहे. हो. चला, म्हणजे मी जेव्हा नेक्स्ट टाइम गोव्याला जाईन तेव्हा मी टेरेन्स. आणि बरेच जण आता सुट्टीला बाहेर जातील. तर आणि बरेच जण ज्यांना जाता येणार नाही, अनेक आपल्या मैत्रिणी आहेत ज्या घरी राहतील. आय थिंक गोवन रेसिपीज इज द बेस्ट थिंग टू इम्प्रेस. येस येस. हा झाला मॅरिनेशन. छान मॅरिनेट केला आता टेरेन्सने. आणि आता आपण फ्राय करणार आहोत. हो, आता तेलमध्ये मी रोस्ट करणार आहे तेलमध्ये. तर तुम्हाला ते फ्लेवर येणार, रोस्ट फ्लेवर. माझे राणी माझे मोगा, तुझ्या डोळ्यात सोटा थाव. आय लव्ह दिस सॉन्ग. आणि हे गाणं मला ह्यासाठी आवडतं कारण लहानपणी मम्मा जेव्हा किचनमध्ये काय काय बनवत असायची तेव्हा मी आपली आतभार करताना हे कुठेतरी रेडिओवरती लागलेलं असायचं. पंडित विद्यानाथ मंगेशकरांची ही खूप सुंदर कॉम्पोजिशन आहे. आणि ते आणि राधा त्यांची मुलगी जेव्हा हे लाईव्ह कार्यक्रमात सादर करतात, मजा असते. हे बघणं म्हणजे सुख असतं. मगर ये कंपल्सरी है कि रेडियो जॉकी है उसको गाना जरूर आना चाहिए. हाँ, ऍक्च्युली तो क्रायटेरिया ठेवायला पाहिजे. पण नाही, असं काही नाहीये. पण म्युझिकशी माझा लहानपणापासून खूप जवळचा संबंध आहे. मी स्वतः गाण्यांचे कार्यक्रम करते. क्लासिकल करतो की क्लासिकल करण्याचा प्रयत्न करते. तुला मी एक मराठी गाणं शिकू का? चल. नाही 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 नाही, गाणं ट्राय कर. माझे प्रोफेशन सिंगिंग नाही आहे. अरे हरकत नाहीये, चल. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना. अरे गाना कोई भी गा सकता है यार. खाना अगर कोई भी खा सकता है तो गाना भी कोई भी गा सकता है. खाना कोई भी पका सकता है, गाना वो डिफिकल्ट आहे. पण खाना हे बरोबर आहे. खाना कोई भी नहीं पका सकता. त्यासाठी असे शेफच आपल्याला हवेत जे आपल्याला छान छान काहीतरी बनवून खाऊ घालतील. नाही तर मीच काहीतरी केलं असतं. आता मी टाकणार चिकन. ओके. सिझलिंग साऊंड आहे. ओके. ते यायला पाहिजे. बरं एकदा म्हण ना. रुपेरी वाळूत रुपेरी वाळूत माडांच्या बनात माड्याच्या बनात येना. ओके. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना. चलो. ओके. रुपेरी वाळूत. आई एम नॉट एबल टू सिंग इट. अरे ट्राय तर कर. इट्स ओके. आपने गाया बहुत. नाही गात आहे तो. जाऊ द्या. माझा एक विद्यार्थी
गेला. टेस्ट करायचा, चिकन टेस्ट करायचा. ओके. माझा किती प्रयत्न होता पण तो असफल झालेला आहे. बट डोंट वरी, तो जरी गायला नाही तरी तुमची चिकनची रेसिपी जी आहे ती असफल होणार नाहीये. इट्स लुकिंग यम ऑलरेडी. ट्रेनिंग घेत ना तुम्हाला. हो आई ना? गेट ट्रेनिंग फ्रॉम यू एंड अगली बार मैं गा के रेसिपी सिखाऊंगा. ओ वाव, म्युझिकल रेसिपी. म्युझिकल रेसिपी इन मराठी. इन मराठी. आता याला टाइम लागणार. आणि जर तुझ्या ह्याच रेसिपीला जर मला गाण्यात लोकांना सांगायचं असेल तर मी कसं सांगेन? कसं सांगायचं, रेसिपी बघितलं तुम्ही. हो. आता सांगा तुम्ही. ओके, ट्राय करते आम्ही. थोडासा मसाला तू अरे चिकनला वा. लाव ना, हो. थोडासा लाव ना, थोडासा लाव ना. अच्छा है ना? अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे बाबा करो. आता म्युझिकल रेसिपी. म्युझिकल गोवन चिकन रोस्ट. डिशचे नावही मी चेंज करणार. अगदी अगदी अगदी. तर हा झाला आहे एक साइड मध्ये. ओके, आणि हलकासा टर्न करणार. बरं. पलटून घे ना, अरे. पलटून घे वा ना. वा वा, क्या बात आहे. तो बघता कलर. हो, बघ कलर चेंज झालाय. हो. माझ्या गाण्यामुळे आहे का असं? हो एक्झॅक्टली. मला वाटतं आपण ते थोडं ठेवावं म्हणजे ते छान हलकासा रोस्ट कलर. आणि ते चिकन खरंच खूप फ्रेश आहे. पण तसं बघायला गेलं तर म्हणजे तू शेफ तर तू आहेस, तू पॉप्युलर आहेस, पण त्याच्या व्यतिरिक्त तुला काय काय छंद आहे, तुला काय काय करायला आवडतं टेरेन्स? ऍक्च्युली मला ॲट द एज ऑफ 17 मी हॉटेल लाईनच पकडलो. हां. सर्व्हिस मध्ये, बारटेंडिंग मध्ये. नंतर मी किचन मध्ये गेलो. तो मला टाइम नाही भेटलं दुसरं काही करायचं. पण बाकी काही हॉबी वेगळी Hobby? एखादी? म्हणजे मी बास्केटबॉल खेळतो. ओ युअर बास्केटबॉल प्लेअर. गोव्याचा आणि बास्केटबॉल आणि फुटबॉल ह्याचा काहीतरी वेगळाच संबंध फुटबॉल आहे. नाही इथले. मी बॉम्बे मध्ये राहिलो. अच्छा. तर त्यामध्ये मी फुटबॉल मध्ये इंटरेस्ट आहे. गेम स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे. मग मी खेळतो बास्केटबॉल खेळतो. ओके, बस तेच. मस्त, छान टाइमपासला. सो आता हे झालं आहे. वाव, मस्त. ओके, आम्ही काढून प्लेटिंग. गोवन चिकन रोस्ट तयार आहे. प्लेटिंग करूया. आणि हे घावन आहे ना? हो, राईस चपाती आहे. राईस चपाती स्टीम्ड. आणि हे जेव्हा आपण कोकणात जातो तिथेच आपल्याला हे घावन एन्जॉय करायला मिळतं, हे बाकी ठिकाणी मिळत नाही. वाव. सो गोवन चिकन रोस्ट टेरेन्सनं तयार केलेला आहे आणि त्याचबरोबर घावन देखील त्यांनी करून आणले. ते तू घरून करून आणलेस का? हो, करून आणले. वाव, मस्त. हे हलकासा घावन ना मसाला. इथे मिळतच नाही, ह्याचा एक वेगळा तवा असतो ना घावन बनवण्याचा. हो, ते स्टीम तवा आहे. हा, हे स्टीम करायचं. आपल्याला फक्त कोस्टल एरियामध्ये, कोकणात आणि गोव्यामध्येच आपल्याला घावन एन्जॉय करायला मिळतं. पण आता आज टेरेन्समुळे मला एन्जॉय करायला मिळणार आहे. आय एम सो एक्साइटेड. चिकन रोस्ट आमचा. आणि ते आणि विंडालू आहे. चिकन विंदालू आणि गोवन चिकन रोस्ट तयार आहे घावन सोबत. टेरेन्सने आपल्यासाठी तयार केलेला आहे. टेरेन्स, अमेझिंग होत्या ह्या दोन्ही रेसिपीज. थँक्यू सो मच. मजा आली. माय प्लेजर. आणि आता मस्त आपण दोघं बसून हे एन्जॉय करूयात. नमस्कार. रुचिरा प्रसारण सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता.